सदाशिवनगरात श्री श्री सदाशिव महादेव मंदिरात त्रिशूळ रोहन समारंभ। ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांच्या हस्ते होम हवन पूजा। धुळे शहरातील सदाशिवनगर येथे रामभक्त हनुमान जयंतीचे औचित्य साधून स्वर्गीय आशिषराव रघुनाथ सोसे नाशिक यांच्या स्मरणार्थ दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता देवपुरातील सदाशिवनगरात श्री श्री सदाशिव महादेव मंदिरासमोर 36 फुटी भव्य दिव्य त्रिशूळ रोहन समारंभ आज पार पडला। यानंतर या ठिकाणी प्रसाद वितरण देखील करण्यात आले। तर यावेळी विधिवत अशी पूजा ज्योतिषाचार्य एकनाथ भावेजी गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली। तर या प्रसंगी या ठिकाणी शिवभक्त श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थान अध्यक्ष महेश बाबा घुगे, डॉक्टर जगदीश गिंदोडिया, रघुनाथ सोसे, निलेश रघुनाथ सोसे, श्रीमती सुरेश आशिषराव सोसे, प्रवीण घुगे, जितेंद्र शिंदे, प्रवीण सोनवणे, ताराचंद माळी, मिलिंद देशमुख, लक्ष्मीकांत गीते, श्यामकांत पवार, गिरधर भांबरे, मिलिंद भांबरे, सुहास ओगले, किशोर चौधरी, ज्योतिषाचार्य एकनाथ भावे गुरुजी, मुरलीधर पांडे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या त्रिशूळ रोहन कार्यक्रम या ठिकाणी भक्तिमय वातावरणात पार पडला। श्री श्री सदाशिव महादेव मंदिर भगवान की, त्रिशूलधारी भगवान शंकर की हर हर। गेल्या वर्षी सदाशिवनगर आणि सदाशिवनगरच्या परिसरातील शिवभक्तांनी स्वयंप्रेरणेने श्री सदाशिव महादेव मंदिराची स्थापना केली। लोकसहभागातून उभं राहिलेले हे मंदिर गेल्या वर्षभरामध्ये धुळे शहरामध्ये लोकप्रिय झालं। धुळे शहरातील कानाकोपऱ्यातील शिवभक्त या मंदिराच्या मध्ये स्थानापन्न झालेले शिवशंभू यांच्या दर्शनार्थ यायला लागले आणि त्या निमित्ताने या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही मानस केला। त्याला शिवभक्तांकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसादही मिळायला लागला। या मंदिराला साजेसा त्रिशूळ आपल्या सर्वांना अपेक्षित होतं आणि भगवंताने नाशिकचे सुप्रसिद्ध उद्योगपती श्री रघुनाथराव सोसे यांनी आणि त्यांचे चिरंजीव निलेश सोसे, ज्यांना आम्ही राजूभाऊ सोसे म्हणतो, आणि आमची पुतणी श्रीमती सुरेखा आशिष सोसे यांनी स्वतःहून या मंदिरासमोर धुळे शहरातील सर्वात उंच भव्य दिव्य असं त्रिशूळ स्वर्गीय आशिषराव रघुनाथ सोसे
यांच्या स्मरणार्थ आपल्याला या मंदिरासाठी देऊ केलं आणि काल प्रत्यक्षात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला या मंदिराचं फाउंडेशन 5 फूट खाली आणि 40 फूट उंचावरचा हा त्रिशूळ आपण ज्योतिषाचार्य एकनाथराव भावे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली आज याचा पूजाविधी आपण संपन्न करतो आहोत. केवळ सदाशिवनगरच नव्हे, केवळ देवपूरच नव्हे, केवळ धुळे शहरच नव्हे, तर तमाम शिवभक्तांना येणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी आणि प्रत्येकाला एकमेकांना सहकार्य करण्याची सुबुद्धी प्राप्त व्हावी म्हणून आज ही पूजाविधी आपण संपन्न केलेली आहे. परमेश्वर या ज्यांनी ज्यांनी योगदान आतापर्यंतचं दिलेलं आहे त्या सर्वांना सुबुद्धी देव, सर्वार्थाने सक्षम करो, अशा प्रकारची प्रार्थना या पूजाविधीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो. जय महादेव.